कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरात गेले 4 दिवस पाणी आलेलं नाही। त्याच्या निषेधार्थ पाण्याच्या खजिन्याजवळ नागरिकांनी बॅरल आडवे लावत रास्ता रोको केला। शनिवारी 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केल्यानं रेसकोर्स नाका ते संभाजीनगर आणि मंगळवार पेठेत वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। कोल्हापुरातील पाण्याच्या खजिन्याजवळील वारे वसाहत या ठिकाणी 4 दिवसांपासून पाणी आलेलं नाही। या वसाहतीमध्ये 4 दिवसात 2 महिलांचं निधन झालंय। त्यामुळे पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी करून सुद्धा महापालिकेनं त्या भागात पाणी सोडलं नव्हतं। त्याच्या निषेधार्थ वारे वसाहतीतील नागरिक आणि महिलांनी शनिवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केलं। सुमारे 1.5 तास रस्ता रोखून धरल्यानं रेसकोर्स नाका परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। वारे वसाहत या ठिकाणी कळंबा फिल्टरकडून एक जलवाहिनी आणि काळम्मावाडीकडून दुसरी जलवाहिनी आली आहे। मात्र त्या ठिकाणी वॉल बसवलेला नाही, त्यामुळे या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। या ठिकाणी वॉल बसवून दररोज वेळेवर आणि पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय।